नमस्कार विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा एक नवीन टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. आपल्या या नवीन टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या टॉपिकमध्ये या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या टॉपिकमध्ये आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं मीनिंग, त्याचे फीचर्स, यामध्ये येणारे अकाउंट्स आणि त्या प्रत्येक अकाउंटचा डिटेल अभ्यास आणि त्यानंतर याच्यामध्ये येणारे प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचा अभ्यास करायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं मीनिंग किंवा डेफिनेशन अभ्यासणार आहोत. तसेच त्याचे फीचर्स आणि यामध्ये येणारे जे अकाउंट्स आहेत, ज्यांना आपण फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणतो, ते अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यांचं मीनिंग किंवा डेफिनेशन समजून घेऊया. Not for profit concerns are those concerns which are not started to earn profit but to give qualitative service to its members and society at the minimum charges. असं याचं डेफिनेशन किंवा मीनिंग स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. याचा अर्थ असा होतो, हे जे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असतात त्यांची सुरुवात नफा मिळविण्यासाठी होत नसते. दे आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट. म्हणजे नफा कमविणे, नफा मिळविणे हा या संस्थेचा उद्दिष्ट नसतो. बट तर टू गिव क्वालिटेटिव्ह सर्व्हिस, उत्कृष्ट दर्जांची सेवा त्यांच्या सभासदांना देण्यासाठी हे संस्था सुरू केलेले असतात किंवा हे संस्था चालविले जातात. मग आपल्या सभासदांना हे जे क्वालिटेटिव्ह सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना त्याचा मोबदला घेत असताना या संस्था मिनिमम चार्जेस घेतात. म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये कमीत कमी मोबदला घेऊन जास्तीत जास्त सेवा पुरविण्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या असतात. यांचा उद्दिष्ट कदापिही नफा मिळविणे हा नसतो. थोडक्यात नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स म्हणजे अशा संस्था ज्यांचं मुख्य उद्दिष्ट आपल्या सभासदांना सेवा देणे, सामाजिक कार्य करणे हे असून नफा मिळविणे हा नसतो. अशा प्रकारच्या संस्थांना आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असे म्हणू शकतो. कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य यासारख्या विविध क्षेत्रामध्ये अशा संस्था कार्य करत असतात. या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे ऑब्जेक्ट, ज्याला आपण मराठीमध्ये उद्दिष्ट किंवा हेतू म्हणतो, हे आपल्याला 3 मुद्द्यांच्या आधारे सांगता येईल. या उद्दिष्टांना आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे वैशिष्ट्ये, फीचर्स असे पण म्हणू शकतो. पहिला उद्दिष्ट पहा स्क्रीनवर, टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिसेस टू इट्स मेंबर अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. ही जे उद्दिष्ट आहे किंवा हा जो वैशिष्ट्य आहे, आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या वरच्या डेफिनेशनमध्ये बघितलो. तुम्हाला अगोदरच सांगितलं की ह्या संस्था सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. त्यांचा उद्दिष्ट नफा मिळविणे हा नसतो. तर दुसरा आहे, ह्या संस्था आर्ट, कल्चरल, स्पोर्ट्स, एज्युकेशन यासारख्या क्षेत्रांना प्रमोट करतात. याचा अर्थ कला क्षेत्रांना विकसित करणे, सांस्कृतिक क्षेत्रातले व्यवसाय संस्थांना विकसित करणे, क्रीडा, शिक्षण किंवा आरोग्य यांना प्रोत्साहन करण्यासाठी, या क्षेत्रामध्ये सुधारणा आणण्यासाठी या संस्था कार्य करत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे या संस्था आपल्या मेंबर्सना कोणत्याही प्रकारचं डिव्हिडंड देत नाही. The members of this concern cannot got the dividend.
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आपल्या मेंबर्सना डिव्हिडंड लाभांश न देण्याचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या संस्था मुळात नफाच मिळवित नाहीत आणि नफा नसल्यामुळे त्याच्यातून लाभांश देणे हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण डिव्हिडंड लाभांश हा नफ्यातून दिला जात असतो आणि या संस्था सेवा पुरवण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. नफा मिळविणे हा त्यांचा उद्दिष्टच नसतो, म्हणून अशा नफाच नसल्यामुळे तिथं लाभांश देण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारच्या संस्था म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स होय. याच्यामध्ये स्कूल्स येतात, याच्यामध्ये कॉलेजेस येतात, याच्यामध्ये क्लिनिक किंवा हॉस्पिटल्स येतात, याच्यामध्ये लायब्ररी येतात, याच्यामध्ये जिमखाना येतो, याच्यामध्ये एखादं देवस्थान येऊ शकतो. अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचा समावेश या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये होत असतो. ते नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असतात, म्हणजे व्यवसाय करणं, खरेदी विक्री करणं, नफा मिळविणे असे व्यवहार करणाऱ्या त्या संस्था असत नाही. आता आपण अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स पाहूया. ज्या पद्धतीने पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीट यांचा अभ्यास केलो, त्या पद्धतीनं या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये आपल्याला फायनल अकाउंटचा अभ्यास करायचा आहे. पण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं फायनल अकाउंट प्रिपेअर करताना या संस्था रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या गोष्टी तयार करत असते. या अकाउंट्स या संस्था प्रिपेअर करत असतात. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट हा सर्वात पहिला महत्त्वाचा अकाउंट जो कॅश अकाउंटसारखा असतो. हा अकाउंट दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रश्नामध्ये दिला जातो. याच्यावरून आन्सरमध्ये आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करावं लागतं, तयार करावं लागतं. मग सुरुवातीला आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये तयार होणाऱ्या या 2 नवीन अकाउंटबद्दल डिटेल अभ्यास करायचा आहे. मग यापैकी रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट याचा सुरुवातीला आपण अभ्यास करूया. रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट हा एक रिअल अकाउंट असतो. रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. म्हणजे जसं कॅश अकाउंट आहे किंवा मशिनरी अकाउंट आहे, एखादा असेट अकाउंट ज्या पद्धतीने असतो रिअल अकाउंट, त्या पद्धतीने रिसीट अँड पेमेंट अकाउंट देखील रिअल अकाउंटच असतो. हा रिसीट अँड पेमेंट अकाउंट सेम कॅश अकाउंट सारखंच असतो. आपण 11वीला लेजर अकाउंट्समध्ये कॅश अकाउंट ज्या पद्धतीने प्रिपेअर करत होतो, कॅशबुकमधला, सिम्पल कॅशबुकमधला किंवा डबल कॉलम कॅशबुकमधला कॅश अकाउंट, त्याच पद्धतीने हा रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट असतो. या रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्सच रेकॉर्ड केलं जातं. कॅश ट्रान्झॅक्शन्स याचा अर्थ कॅश रिसिव्ड अँड कॅश पेड ॲज वेल ॲज चेक गिवन अँड चेक रिसिव्ड, ज्यांना आपण बँक ट्रान्झॅक्शन्स पण म्हणतो. अशा दोन्ही व्यवहारांचा समावेश या रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंटमध्ये होत असतात आणि कोणत्याही प्रकारचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन या रिसीट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये नोंद केलं जात नाही. याच्यामध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन येतात, म्हणजेच कॅश आणि बँक यांच्याशी संबंधित असणारे ट्रान्झॅक्शन. म्हणून रिसीट अँड पेमेंट अकाउंटला म्हटलं जातं इट इज अ समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन. म्हणजे रोख केलेल्या व्यवहारांची आणि बँकेने केलेल्या व्यवहारांची समरी असणारा अकाउंट म्हणजे रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट असं संबोधलं जातं. अशा या रिसीट्स अँड पेमेंट अकाउंटला 2 साईड असतात. एक रिसीट साईड आणि दुसरा पेमेंट साईड. रिसीट अँड पेमेंट अकाउंटची डेबिटची बाजू ही रिसीट साईड म्हणून ओळखली जाते, तर
रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटची क्रेडिटची बाजू हे पेमेंट साईड म्हणून ओळखली जाते. या रिसिट्स साईडला सर्व प्रकारचे रिसिट्स जे त्या संस्थेला मिळालेलं आहे ते रेकॉर्ड केलं जातं. तर पेमेंट साईडला जे जे कॅश पेमेंट्स केलेलं आहे त्या संस्थेने त्याची नोंद या पेमेंट साईडला होत असते. रिसिट्स हे 2 प्रकारचे असतात. एक कॅपिटल रिसिट्स आणि दुसरा रेव्हेन्यू रिसिट्स. मग कोणत्याही प्रकारचा रिसिट्स असू द्या त्याची नोंद या रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडलाच होत असते. त्याच पद्धतीनं या रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ज्याला आपण पेमेंट साईड म्हणतो, या ठिकाणी सगळे प्रकारचे पेमेंट्स होत असतात. मग हे पेमेंट्स देखील रेव्हेन्यू असू शकतो किंवा कॅपिटल असू शकतो. जसं आपण इन्कम्सला रिसिट्सला कॅपिटल रिसिट्स आणि रेव्हेन्यू रिसिट्सचा शब्द वापरलो, त्या पद्धतीने पेमेंट्सला पण आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असे 2 शब्द वापरता येईल. म्हणजे एखादा सॅलरी पे केला तर या रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला पेमेंट साईडला येतो, किंवा एखादं फर्निचर असेट रोखीने परचेस केलं तरी त्याची रक्कम या रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजेच पेमेंट साईडलाच येत असतो. असा हा रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट सेम कॅशबुकमध्ये अभ्यासलेला सिंपल किंवा सिंगल कॉलम कॅशबुक आणि 2 कॉलम कॅशबुक सारखाच असतो. फक्त या ठिकाणी कॅश कॉलम आणि बँक कॉलमसाठी वेगवेगळ्या कॉलम नसून अमाऊंटचा एकच कॉलम असतो. फक्त सुरुवातीला इनर कॉलम आणि नंतरनं आउटर कॉलम असे 2 असू शकतात. अशा या रिसीट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात डेबिट साईडला स्टार्टला कॅश किंवा बँकेच्या ओपनिंग बॅलन्सनी होत असतो. तर या रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटची शेवट क्रेडिट साईडला एकदम खाली कॅश किंवा बँक अकाउंटच्या क्लोजिंग बॅलन्सनी होत असतो. या पद्धतीनं रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट लक्षात ठेवून घ्या. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसिट अँड पेमेंट अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि बँक ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड केलं जातं. याच्यामध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स नसतात. या रिसिट अँड पेमेंट अकाउंटला 2 बाजू आहेत. एक रिसिटची बाजू, दुसरा पेमेंटची बाजू. डेबिट साईडला आपण रिसिट बाजू म्हणतो आणि क्रेडिट साईडला आपण पेमेंट साईड म्हणतो. सर्व प्रकारचे कॅश किंवा चेक जे जे मिळालेलं आहे ते सर्व रिसिट साईडला रेकॉर्ड करतात आणि ज्या ज्या वेळेला आपण कॅश पेमेंट करतो त्या सर्वांची नोंद रिसिट अँड पेमेंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे पेमेंट साईडला येत असतो. या पद्धतीनं तुम्ही दिलेली माहिती व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या. आपण या व्हिडिओमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मीनिंग पाहिलो, त्याचे काही उद्दिष्टे किंवा काही वैशिष्ट्ये अभ्यासलो. या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये येणारे 3 अकाउंट्स रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. बॅलन्स शीट हा स्टेटमेंट आहे, तो अकाउंट नाही. या 3 गोष्टी असतात, तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यापैकी थोडक्यात मी तुम्हाला रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटची माहिती या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्यवस्थित व्हिडिओ ऐका आणि ज्या काही नोट्स मी तुम्हाला पाठवत आहे ते नोट्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. थँक्यू.